मुंबई उच्च न्यायालय शिपाई लेखी परीक्षेसाठी आपण प्रीमियम 45 सिरीज सुरू केलेली आहे। तर त्यामधील ही प्रश्नपत्रिका चौथी प्रश्नपत्रिका असणारे अतिशय IMP क्वेश्चन्स आहेत आणि यापैकी बरेच क्वेश्चन मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत, म्हणजेच बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहेत। तर या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया आपण काय देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? महाराष्ट्रामध्ये अशी कोणती नदी आहे की ज्याला भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो कोयना। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढचा प्रश्न पहा। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा नाशिक जिल्ह्यामध्ये उगम होत असतो। त्यानंतर प्रश्न पुढचा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेवासे या ठिकाणी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर अतिशय IMP पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाना प्रथम कोठे सुरू झालेला आहे? तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले, 4 ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन तुम्हाला करेक्ट ऑप्शन या ठिकाणी चूज करायचं। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो प्रवरा नगर कंसात लोणी, म्हणजेच प्रवरा नगर या ठिकाणी सर्वात प्रथम सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तारापूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अणुशक्ती केंद्र। अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण सिरीज मध्ये सुरू केलेले मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पूर्ण आपले 45 व्हिडिओ जर पाहिले आणि त्याच पद्धतीने याच्या अगोदर सुद्धा बॉम्बे हायकोर्ट्स मध्ये जे एक्झाम झालेले आहेत त्याचे प्लेलिस्टसाठी आपण व्हिडिओ तयार केले, ते व्हिडिओ आणि हे 45 व्हिडिओ त्याच पद्धतीने मित्रांनो आपण शिपाई या पदासाठी स्टेट बोर्डचा यूज करून ऑथेंटिक शॉर्ट्स नोट्स आपण तयार केलेले शिपाई या पदासाठी, त्याच पद्धतीने क्वेश्चन सेट देखील आपण तयार केलेले। एवढं डाटा जरी तुम्ही मित्रांनो तयारी केली राहिलेली या शेवटच्या दिवसामध्ये तर तुमची 28 ते 29 मार्काची या ठिकाणी तयारी होऊन जाईल। बाकी ऑल तुम्हाला ऑर्डर करण्याची काही आवश्यकता नाही। तर त्यासाठी डाटासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला शिपाई या पदासाठी कॉम्बो पॅक्स बाय करायचा आहे। आणि लिपिक या पदाची तयारी करत असाल तर लिपिक पदासाठी कॉम्बो पॅक बाय करा। एवढं जरी तुम्ही बाय केलं आणि त्याची तयारी केली तर पुरेसं आहे। महाराष्ट्रात चलनी नोटाचा कारखाना कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो नाशिक या ठिकाणी। पुढचा प्रश्न, हापूस आंबा उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंब्यासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत IMP, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नर्मदा नदी। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्राक्षांसाठी नाशिक हे शहर अतिशय प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? खाली समाज सुधारकांचे नाव दिलेले, त्यापैकी योग्य तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे। तर मित्रांनो महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारक संघटनेची स्थापना विदा सावरकर यांनी केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले। त्यानंतर पुढचा प्रश्न, पुणे विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर मित्रांनो पुणे विद्यापीठाची स्थापना ही 1949 मध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर या ठिकाणी पाण्याचे रासायनिक सूत्र H2O असे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, झुरळास किती पाय असतात? झुरळाला किती पाय असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो B 6। तर अशा प्रकारचे अत्यंत ऑथेंटिक प्रश्न आपण सिरीज मध्ये घेत असतो। तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करत चला आणि सगळे जेवढे काही प्लेलिस्ट आहे ती सर्व प्लेलिस्ट पहा। त्याच पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु। या चॅनलवर PDF सुद्धा तुम्हाला मिळून जात असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सतलज नदीवर। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पणजी। त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य दिन हे 7 एप्रिलला साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेट्समध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जो रूट, ऑप्शन नंबर C। त्यानंतर पुढचा प्रश्न, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? अतिशय महत्त्वाचे जेवढे काही एक्झाम ओरिएंटेड आहे सर्व स्लॅबचा कंटेंटचा समावेश करून आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत जे आपण घेत आहोत। त्याच पद्धतीने मित्रांनो जे प्रीमियम क्वेश्चन सेट आहे ते देखील 2018 पासून आतापर्यंत सर्व प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून क्वेश्चन सेट तयार केलेत, नोट्स तयार केलेत, तुम्हाला 100% येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील। तर त्यासाठी बाय करा
तर पुढचा प्रश्न पाहूया 20 नंबरचा. या प्रश्नाचं आन्सर काय आहे? तर या प्रश्नाचं आन्सर आहे मित्रांनो, क्रीडा क्षेत्रासाठी हे अर्जुन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो. पुढचा प्रश्न, योग्य शब्द लिहायचे, ज्याने हाती चक्र धारण केले असा कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चक्र पाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न, उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. उन्नती म्हणजेच प्रगती, ठीक आहे. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवनती, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तोंड वाजवणे म्हणजेच काय? तर याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे वाक्यप्रचाराचा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तोंड वाजवणे म्हणजेच खूप बडबड करणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरण्य म्हणजे वन किंवा रान. त्यानंतर पुढचा प्रश्न, केशवराव नागपूरहून कधी येणार आहे? या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचे. जरी प्रश्नार्थक असलं तरी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचा काळ योग्य ओळखायचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भविष्य काळ. केशवराव नागपूरहून कधी येणार आहे, ठीक आहे, भविष्य. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 पहा, एका संख्येचे 25% जर 50 असतील तर ती संख्या कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी 200. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2 क्रमवार संख्येचा लसावी 72 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 28. जर 5 पुस्तकाची किंमत 250 असेल तर 8 पुस्तकांची किंमत किती आहे? त्यानंतर 29 आणि 30 हे सर्व गणितावर आधारित आहेत. तर या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे काय आहेत. तर अशाच प्रकारचे ऑथेंटिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.